महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। नवी मुंबईत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा, 9 पीडित महिलांची सुटका, 3 अटक। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने AHTU मोठी कारवाई करत वेश्या व्यवसायात अडकवण्यात आलेल्या 10 पीडित महिलांची सुटका केली। या प्रकरणी लॉज व्यवसायासह 3 अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात तलोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला 18 जुलै रोजी हॉटेल अबोड इन लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांना ठेवून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला। ग्राहकांच्या संकेतावरून पथकाने लॉजवर छापा टाकला असता तेथे 9 पीडित महिला आढळून आल्या। त्यांची तात्काळ सुटका करण्यात आली। तपासात लॉज व्यवस्थापक बलराम नंजय गौडा, वेटर गिरीश शेखर पुजारी आणि वेटर कृष्णराज रितेश कुमार पाटील हे महिलांना ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थ करत असल्याचे निष्पन्न झाले। बनावट ग्राहकांकडून वेश्या व्यवसायासाठी 3000 रुपये स्वीकारल्याचेही उघड झाले। या प्रकरणी तलोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तिन्ही आरोपींना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग जो AHTU विभाग आहे, यांच्या जे सिनियर पी आहेत गजानन कदम यांना माहिती मिळाली की हॉटेल अबॉर्ड इन या ठिकाणी महिलांचा वेश्या व्यवसायाचा अनैतिक व्यवसाय चालतो। त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि 9 पीडित महिलांची सुटका केली। यामध्ये जो लॉज मॅनेजर आहे बलराम नंजय गौडा आणि 2 इतर वेटर आहेत शेखर पुजारी आणि कृष्णराज पाटील यांना ताब्यात घेतलेला आहे। यांच्यावरती तळोजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांची 21 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी सिनियर PI गजानन कदम, API योगेश देशमुख, PSI सरिता गुडे, पोलीस शिपाई ठाकूर चव्हाण, हवालदार सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल आणि चालक पोलीस हवालदार मोहिते यांनी केलेली आहे। त्याविषयी डिटेल माहिती नाही शेअर करता येणार, पण काही नाही सांगता। ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।